नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असेल माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळं कुठं चाललंय तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तर आम्ही चाललोय लग्नाला. जे की आमच्या कॉलेजमधले जे सिनियर आहे ना, त्याच्या बहिणीचं लग्न आहे. आणि आमची जी तिची छोटी बहीण आहे ना, तीही आमची स्कूलची फ्रेंड होती. तर कॉलेजमध्ये तिचा भाऊ आमचा सिनियर आणि जी छोटीवाली बहीण ती आमची कॉलेज फ्रेंड. मग त्याच्या दोघींच्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं नाही का. तर दोघांकडून आमंत्रण आलं, तर मग म्हणलं की जावं नाही का लग्नाला. मग आम्ही गेलो, पोहोचलो लग्नाला. आणि ते सगळेजण आमचे जे स्कूलचे सिनियर्स आणि कॉलेजचे सिनियर ते सगळे नाचत वगैरे होते. आणि इथं जे नवरदेवाचे नाही का बुटं वगैरे चोरणं चालू होतं, तर नाही का अनुज पूर्ण नाही का एकदम जल्लो पूर्ण एकदम एवढं ते एकदम प्रयत्न करत होता. त्याने डायरेक्ट लास्टला तो बूट घेतलं म्हणजे घेतलं आणि पळाला नाही का बूट घेऊन. नवरदेवाचा भाऊ इथं पडला होता एकदम जास्त करून, ते लागलं पण होतं थोडंफार. मग इथं नवरी आणि नवरदेवाचं नाही का मस्तपैकी इथं फोटोशूट वगैरे चालला होता. मग सप्तपदी पण चालू झाले. आम्ही तसंच एन्जॉय करत होतो लग्न वगैरे, कारण सगळेजण ओळखीचे पण येत होते नाही, खूप दिवसानंतर भेटले होते सगळेजण, कारण स्कूलचे सिनियर्स वगैरे पण आलते लग्नात. मग आम्हाला भूका खूप लागली होती. मग आम्ही वर जाऊन नाही का बसलो थोडंसं, कारण नाही का वेटिंगला जास्त जण होते. मग आम्ही नंतर जेवणासाठी बसलो. आमचा नंबर पण आला. मग आम्ही जेवणासाठी बसलो तेव्हा नाही का एजे दादा वगैरे पण होते, आणि करण दादा आणि आपले अनुज ते सगळे होते नाही का सोबत. आणि जे आमचे स्कूलचे सिनियर आणि कॉलेजचे सिनियर असल्यामुळे आमची थोडी मस्ती जास्त चालू होती. मग खूप भूक लागली होती. मग सगळं नाही का मस्ती करत अशी चालूच राहते. मग आम्ही नाही का जेवणावर ताव मारला. जेवण खाल्लं पटकन नाही का, खूपच भूक लागली, कारण सकाळी आम्ही असंच आवरून नाही का असंच गेलतो लग्नात. तर आमचे जे स्कूलचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी सगळे झाले होते लग्नात. मग आम्ही तसंच नाही का आळंदीच्या मंदिराला म्हणलं दर्शन तर करावं, कारण आळंदीत लग्न आहे. मग आळंदीत तर गेलोच आहे. मग मस्तपैकी दर्शन पण करून घ्यावं देवस्थानचं नाही का. मग नदीचे इथं पाय वगैरे धुत होतो, तेव्हा गौरीची मस्ती चालू होती इकडं. मग आम्ही पाण्यासोबत तिथंच खेळायला लागलो येड्यावानी. मग थोडे फोटोशूट वगैरे फोटोशूट म्हणजे फोटोज वगैरे काढले थोडेसे स्टोरीला वगैरे ठेवण्यासाठी. मग तसंच प्रियंकाची थोडी मस्ती वगैरे चालली होती. तिचा ड्रेस कसा आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ते मला ड्रेस नाही तिचा खूप आवडला होता, भारी दिसत होती आज. आणि खूप मस्त नाही का थोडीशी गर्दी होती, खूप मस्त मंदिराचे दर्शन पण होणार होते नाही का. तर आम्ही पोहोचलो नाही का मंदिराच्या आतमध्ये. तर गर्दी तर होती आज नॉर्मल जास्तच, कारण दरवेळी असं वाटत एवढी नसती गर्दी. तर एकादशी वगैरे असली तर जास्त गर्दी असते. तर आज नॉर्मल गर्दी असल्यामुळे म्हणलं की तरी करूनच जाऊ दर्शन. आणि प्रियंकाच्या तर नाही का शरारा गरारा आहे ते तिला सांभाळणं होत होतं, एवढा लांब लचक होत होता ना तो खूप जास्त. आणि प्राची तिला सोडतच नव्हती नाही का, त्या बिचारीला नाही का खूप सतत होती. ते पॅन्ट नुसतं तिला खाली खाली घेत होती तिची. तर तसंच आमची मस्ती वगैरे चालू होती, गप्पा वगैरे मारता मारता नाही का. आमची थोडी लाईन पण जवळ येत होती नाही का. तर आम्ही थोडी अजून थोडेफार आतमध्ये थोडं फुलं वगैरे घेतली होती नाही का बाहेरच. आम्ही तसंच फोटो वगैरे चालू होते, गप्पा वगैरे मारत होतो. तसंच करता करता आम्ही मंदिराच्या जवळही आलो खूप जास्त. मग दर्शन पण घेतले मस्तपैकी. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर नाही काय पटकन निघालो, कारण टाईम खूप झाला होता. मग घरी गेलो. घरी आता नाही का आमच्या इकडे नाही का आम्ही उसाचा रस वगैरे पिला. मग नाही का संध्याकाळी जेवण वगैरे करून परत आम्ही आईस्क्रीम वगैरे खायला आलतो, दादा आम्ही कृष्ण आम्ही सगळेजण. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.